नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 30 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही GSचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेतोय. तर बघा, डेली लेक्चर्समध्ये जे काही आपण करंट इश्यूज डिस्कस करतोय ते नोट डाऊन करून घेत चला, कारण ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत आणि ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. अलीकडे कोणत्या देशाने नो मास्क नो सर्व्हिस धोरण लागू केले आहे असं तुम्हाला विचारलं आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. बघा, अलीकडेच भारतातील एका राज्याने देखील नो मास्क नो सर्व्हिस धोरण लागू केलेलं आहे. तर ते राज्य कोणतं हे मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या राज्याचं जर नाव तुम्हाला आठवत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. नुकत्याच कोणत्या अंतराळ संस्थेच्या सोफिया उपग्रहाने चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागावर पाण्याचा शोध लावला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 नासा. सोफिया जो आहे तो नासाचा उपग्रह आहे आणि त्याने अलीकडेच चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागावर पाण्याचा शोध लावलेला आहे. तर बघा, सोफियाचा फुल फॉर्म आहे स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्वेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी. आणि जर आता नासाबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर बघा, नासाच्या मुख्यालयाचे नाव बदलून मेरी डब्ल्यू जॅक्सन यांच्या नावाने ठेवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि नासा ही अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, इस्रो ही भारताची, CNES ही फ्रान्सची, तर जक्सा ही जपानची स्पेस एजन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, नासाच्या उपग्रहाने याचा शोध लावलेला आहे आणि नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. आणि नासाची जी स्थापना झालेली आहे ती झालेली आहे 1958ला. तर हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC मध्ये आणि अध्यक्ष आहेत सध्याचे जिम बर्डेन्स्टाईन. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या देशात हरिवंश राय बच्चन यांच्या नावावरून एका चौकाचे नाव ठेवण्यात आले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 पोलंड. पोलंडमधील ब्रोक्ला या शहरात हरिवंशराय बच्चन यांच्या नावाने एका चौकाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर बघा, हरिवंशराय बच्चन हे एक प्रसिद्ध लेखक त्याचबरोबर कवी होते आणि ते श्री अमिताभ बच्चन यांचे वडील होते विद्यार्थी मित्रांनो. आता जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, इस्रायलमधील तेल अवीव स्ट्रीटला नाव बदलून टागोर स्ट्रीट असं ठेवण्यात आलेलं आहे. तर लंडनमधील सर हेनरी स्ट्रीटचं नाव बदलून गुरु नानक स्ट्रीट असं ठेवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पोलंडमधील चौकाला ह्याचे नाव देण्यात आलेलं आहे आणि हे आहे मॅपमध्ये पोलंड. ज्याचे शेजारील देश बघा, जर्मनी, झेक रिपब्लिक, स्लोवाकिया, युक्रेन, बेलारूस, लिथुनिया आणि रशिया. बघा, पोलंडची जी राजधानी आहे ती आहे वारसा. तर राष्ट्रपती आहेत आंद्रेज दुदा. पंतप्रधान बघा मॅट्यूज मोराविकी आहेत आणि चलन आहे पोलंडचं पॉलिश झ्लोटी. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्सचे अध्यक्ष कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 बिमल जुल्का. हे फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्सचे नुकतेच अध्यक्ष बनलेले आहेत. तर बघा, बिमल जुल्का हे मुख्य माहिती आयुक्त आहेत. जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, गुरदीप सिंग जे आहेत ते नुकतेच NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बनलेले आहेत आणि यांचा कार्यकाल अलीकडेच वाढवण्यात आलेला आहे. तर बघा, NTPC ही एक महारत्न कंपनी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याबरोबर बघा, दिनेश कुमार खारा हे SBIचे अध्यक्ष बनलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे भाज्यांचे किमान दर निश्चित करणारे पहिले राज्य कोण बनले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 केरळ. पालेभाज्यांच्या उत्पादनावरती जेवढा काही खर्च येणार आहे त्याच्यापेक्षा 20% जास्त रुपयात ज्या आहेत त्या पालेभाज्या विकल्या जाणार आहेत आणि असं करणारं हे केरळ हे पहिलं राज्य बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, अदर ऑप्शन जर डिस्कस करायचे झाले तर महाराष्ट्र हे मास्कची किंमत फिक्स करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे.
त्याचबरोबर हिमाचल प्रदेश जे आहे ते न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे आणि दिल्ली हे वृक्षारोपण धोरण किंवा नीती लागू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर एवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत या क्वेश्चनचे रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर केरळ या राज्याने हे दर फिक्स केलेले आहेत आणि हे आहे मॅपमध्ये केरळ, ज्याच्या शेजारील राज्य बघा कर्नाटक आणि तमिळनाडू. पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा केरळला राज्याचा दर्जा मिळाला 1956ला, तर राजधानी आहे तिरुअनंतपुरम. राज्यपाल आहेत श्री आरिफ मोहम्मद खान, तर मुख्यमंत्री आहेत श्री पिनराई विजयन, जे की CPIM म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे मेंबर आहेत आणि हा एक मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि असे भारतामध्ये 8 मान्यताप्राप्त पक्ष आहेत जे इम्पॉर्टंट आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर ते कोणते राष्ट्रीय पक्ष आहेत ते पाहूयात. बघा भारतीय जनता पार्टी जिची स्थापना 1980ला झालेली आहे आणि अध्यक्ष आहेत जगत प्रकाश नड्डा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885ला स्थापना झालेली आहे, अध्यक्ष आहेत सोनिया गांधी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1999 शरद पवार अध्यक्ष आहेत. तर बहुजन समाज पार्टी 1984ला स्थापना झालेली आहे आणि मायावती ह्या अध्यक्ष आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी 1925 डी राजा अध्यक्ष आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी 1964 सीताराम येचुरी हे अध्यक्ष आहेत. तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना 1998ला झालेली आहे आणि ममता बॅनर्जी ह्या त्याच्या अध्यक्ष आहेत. तर 8वी नॅशनल पार्टी आहे नॅशनल पीपल्स पार्टी, जिची स्थापना 2013ला झालेली आहे आणि कोनाड संगमा हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर बघा विधानसभेमध्ये 141, लोकसभेमध्ये 20, तर राज्यसभेमध्ये 9 मेंबर्स आहेत केरळचे. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार केरळचा पहिला क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो. तर बिहारचा 36वा म्हणजे लास्ट नंबर आहे आणि महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्र 15व्या क्रमांकावरती आहे HDI नुसार. बघा सर्वाधिक उंचीचं शिखर आहे अन्नाईमुडी केरळमध्ये, ज्याची उंची 2695 मीटर इतकी आहे. तर केरळची जी किनारपट्टी आहे तिला मलबार किनारपट्टी असं म्हणतो, जी 580 किलोमीटरची आहे. आणि सर्वाधिक किनारपट्टी लाभलेलं राज्य आहे गुजरात, ज्याला 1600 किलोमीटरची किनारपट्टी आहे. तर महाराष्ट्राची किनारपट्टी 720 किलोमीटरची आहे, ज्याला आपण कोकण किनारपट्टी असं म्हणतो. केरळमधील प्रमुख राष्ट्रीय उद्याने बघायची झाली तर ती आहेत इरविकुलम राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, पंपाडोमू शोला राष्ट्रीय उद्यान, मथिकेटन शोला राष्ट्रीय उद्यान आणि अनमुडी शोला राष्ट्रीय उद्यान. बघा प्रमुख व्याघ्र प्रकल्प जर बघायचे झाले तर ते आहेत पेरियार आणि परबिक्युलम व्याघ्र प्रकल्प. आणि पर्यटन स्थळे बघा कोवलम, वर्कला आणि चेराई ही समुद्रकिनारे तिथले प्रसिद्ध आहेत. करंट अपडेट जर बघायचं झाल्या केरळबद्दल तर बघा केफोन प्रोजेक्ट गरिबांना मोफत इंटरनेट कनेक्शन देण्यासाठी राबवण्यात आलेला आहे केरळमध्ये. तर कर्मी बोट ही कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भारतामधील पहिली समुद्री ॲम्ब्युलन्स कोठे निर्माण करण्यात आलेली आहे किंवा कोठे सुरू करण्यात आलेली आहे असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर आहे केरळ. आणि या समुद्री ॲम्ब्युलन्सचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रतीक्षा. त्याच्यानंतर ब्रेक द चेन कार्टून अभियान देखील केरळमध्ये राबवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे ज्येष्ठ गुजराती गायक, चित्रपट संगीतकार आणि माजी लोकसभा सदस्य यांचे निधन झाले, त्यांचे नाव काय असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 महेश कणोदिया. यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे. ते गुजराती गायक, त्याचबरोबर चित्रपट संगीतकार आणि माजी लोकसभा सदस्य होते, जे की गुजरातमधील पाटण या ठिकाणावरून लोकसभेमध्ये निवडून गेलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विजया लक्ष्मी रामनन ह्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला ऑफिसर होत्या. त्याच्यानंतर भानू अथय्या ज्या आहेत त्या भारताच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या होत्या. आणि अकिता नंबूत्री जे आहेत यांना 55वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता, जे मल्याळम कवी होते आणि यांचं आत्ता नुकतंच निधन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच 6व्या ब्रिक्स संसदीय मंचात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 ओम बिर्ला. ओम बिर्ला यांनी 6व्या ब्रिक्स संसदीय मंचात भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि ही 6वी ब्रिक्स संसदीय मंच जो आहे त्याचं अध्यक्षपद रशियाकडं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा ब्रिक्सची ही संसदीय सभा झालेली आहे आणि बरेच वेळा तुम्हाला
ब्रिक्सबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर ब्रिक्सबद्दल जाणून घेऊया. बघा, ब्रिक्सची स्थापना 2009 साली झालेली आहे आणि 2010 साली दक्षिण आफ्रिका सामील झालेला आहे ब्रिक्समध्ये. त्याच्यानंतर प्रकार बघा, इकॉनॉमिक आणि राजकीय प्रादेशिक संस्था आहे ब्रिक्स ही. तर बरेच वेळेला ब्रिक्सचे सदस्य देश विचारले जातात. तर देश आहेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका 2010 साली ब्रिक्समध्ये सामील झालेला आहे. बघा, बरेच वेळेला परीक्षेला तुम्हाला युनोच्या कार्यालयीन भाषा विचारल्या जातात. तर ब्रिक्सच्या देखील कार्यालयीन भाषा विचारले जाण्याची शक्यता आहे. तर ब्रिक्सच्या कार्यालयीन भाषा कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पोर्तुगीज, रशियन, हिंदी, मंदारिन आणि इंग्लिश. त्याच्यानंतर बघा, ब्रिक्सच्या परिषदा 12वी जी ब्रिक्सची परिषद आहे ती नोव्हेंबर 2020मध्ये रशियामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा घेण्यात येणार आहे. तर 13वी परिषद जी आहे ती भारतामध्ये होणार आहे. आणि ब्रिक्सने न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना केलेली आहे 2015 साली. तर त्याचे अध्यक्ष आहेत मॅक्रोस प्राडो ट्रोजिओ. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या राज्य उच्च न्यायालयाने कोर्टाच्या कार्यवाहीचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, गुजरात राज्य उच्च न्यायालयाच्या कोर्टाने अलीकडेच त्याच्या कार्यवाहीचं लाईव्ह स्ट्रीमिंग जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि हे लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबवरती दाखवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधील आपला लास्टचा क्वेश्चन काय ते पाहूयात. ई बोर्डिंग सक्षम करणारे अलीकडे भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, हैदराबाद विमानतळ. हैदराबाद विमानतळाने ई बोर्डिंगची जी सुविधा आहे ती सक्षम केलेली आहे. कारण इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ई बोर्डिंग पास देऊन त्यांना सुरक्षित प्रवास घडवण्यासाठी ही जी सुविधा आहे ती हैदराबाद विमानतळाने चालू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या व्यक्तींची समाधीस्थळे पाहिलेली होती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण उपकरणे व त्यांचा उपयोग कोणत्या ठिकाणी होतो ते पाहणार आहोत. तर बघा, स्टेटस्कोप सगळ्यांनाच ऐकून माहिती असेल. स्टेटस्कोप हे हृदयाची स्पंदने व ठोके मोजण्याकरता वापरतात. त्याच्यानंतर सेस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता व मूल्यस्थान यांची नोंदणी करण्याकरता वापरतात. त्याच्यानंतर फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. हायग्रोमीटर हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण आहे. तर हायड्रोमीटर द्रव पदार्थांचे जडत्व मोजणारे उपकरण आहे. तर या दोन्हींमध्ये कन्फ्यूज होऊ नका. हायग्रोमीटर बघा हवेतील दमटपणा मोजण्यासाठी, तर हायड्रोमीटर द्रव पदार्थांचे जडत्व मोजण्यासाठी. हायड्रोफोन पाण्याखाली ध्वनींची आंदोलने मोजणारे उपकरण आहे. तर ॲमीटर हे विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, अल्टिमीटरचा वापर जो आहे तो समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. तर ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी वापरतात. ऑडिओमीटर बघा ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात. तर बॅरोमीटर हा हवेचा दाब मोजण्यासाठीचे एक उपकरण आहे. त्याच्यानंतर बघा, बॅरोग्राफ हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे एक उपकरण आहे. आणि मायक्रोस्कोप हे सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी वापरतात. तर लॅक्टोमीटर हे दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे एक उपकरण आहे. आणि स्पिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठीचे एक साधन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. नागरी विकास शिक्षण प्रणालीतील सुधारणांसाठी नीती आयोगाने नेमलेल्या सल्लागार समितीच्या प्रमुखपदी कोणाची नेमणूक केली गेली आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, राजीव कुमार. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही अपडेट तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.